मित्रांनो, मी तुमचा मित्र कैलास सोलाट. हरिओम पशुखाद्य केंद्रामध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, तुमच्या घरी गाय आहे, म्हैस आहे, शेळी आहे, बकरी आहे. जर असेल तर मी म्हणतो तुम्ही निश्चितच हरिओम पशुखाद्य केंद्रावर तुम्ही भेट दिली पाहिजे. कारण सध्या चौकड पाऊस झालेला आहे, सगळीकडे शाळू गवत उगलेलं आहे आणि आपला पशु ते शाळू गवत खातोय आणि त्याचं आरोग्य काय होतंय, बिघडतंय. आपल्याला माहित नाहीये. आपण सकाळी गोठ्यात जातो, ज्या टायमाला गोठ्यात जातो त्या टायमाला तिची विष्ठा ही अशी पातळ झालेली दिसती. ज्या टायमाला ती पातळ विष्ठा दिसते तिचं पाठीमागचं अंग पूर्ण भरलेलं असतं आणि ती विष्ठा काढताना आपल्याला खूप त्रास होतोय. त्या विष्ठ्यामधून असा वेगळा असा वास पण येतोय. आपल्याला ते नकोय. याचं कारण आणि ती होतीये याचं कारण मी तुम्हाला सांगू इच्छितोय. कारण काय झालंय, शाळू गवत ते खातंय, त्याची पचनक्रिया पाहिजे तशी होत नाहीये. म्हणून आपल्या पशुला आपण पशु आहार देणं गरजेचं आहे. वर्षभर नाही दिला तरी कमीत कमी ह्या दिवसामध्ये तुम्ही तुमच्या पशुला 1 किलो 2 किलो 3 किलो 5 किलो पशु आहार देणं खूप गरजेचं आहे. कारण की तिची प्रकृती, तिचं जे आरोग्य जर तुम्हाला ठणठणीत ठेवायचं असेल आणि जर तुम्हाला त्याच्यापासून दुधाचा अपेक्षा असेल तर तिचं आरोग्य ठणठणीत ठेवण्याची गरज आहे. आणि जर आरोग्य ठणठणीत ठेवायचं असेल तर तुम्ही हरिओम पशुखाद्य केंद्रामध्ये निश्चित भेट द्या. तुम्हाला अनेक अशा वेगवेगळ्या प्रकारच्या पशुखाद्य तुम्हाला हरिओम पशुखाद्य केंद्रामध्ये भेटल. तसंच तुम्हाला जर तुमचं पशु जर दूध देणारा असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या पशुने चांगलं दूध द्यावं, आपल्याला चांगली फॅट लागावी, आपल्याला चांगला दर भेटावा आणि आपला दूध व्यवसाय फायद्यात राहावा, जर असं जर कधी वाटत असेल तर निश्चित हरिओम पशुखाद्य केंद्रात या. तुम्हाला कुठं भेटू किंवा न भेटू, महालक्ष्मी खामगाव पेंट ही तुम्हाला हरिओम पशुखाद्य केंद्रात भेटल. हरिओम पशुखाद्य केंद्रात जी भेटणारी पेंड आहे महालक्ष्मी ब्रँड, हिचं जर तुम्हाला वैशिष्ट्य सांगायचं म्हणलं तर हिचं वैशिष्ट्य, हिच्यामध्ये जास्ती ऑइल सोडलेलं आहे. मित्रांनो, ज्याच्यात जास्ती ऑइल सोडलेलं असतं ते पशुसाठी अतिशय उपयुक्त असतंय. आणि ह्या ऑइलच्या ओघाने काय होतं, तुमचं पशु चोपडं चटक दिसतं आणि तुमच्या पशुला जे पचनक्रिया करण्यास प्रोटीन वगैरे लागतंय याच्यामधून ते पूर्ण केलं जातं. म्हणून तुम्ही जर तुमचं दूध देणारं जर पशु असेल तर महालक्ष्मी ब्रँड खामगाव क्वालिटी बीडकरांची ही महालक्ष्मी ब्रँड तुम्ही निश्चित वापरा. तुमच्या पशुला निश्चितच दुधामध्ये वाढ झाल्याशिवाय राहणार नाही. तुमचं पशु निरोगी राहिल्याशिवाय निरोगी राहील आणि भरघोस असं दूध देईल आणि ह्या दुधापासून तुमचा व्यवसाय अतिशय चांगल्या गतीने व्यवसाय चालला जाईल आणि ह्या व्यवसायामधून तुम्ही चांगल्या प्रकारे पैसे कमवू शकतात. कारण की आता दुधाचे दर वाढत चाललेले, वाढत जाणारे, येत्या काही दिवसानंतर मी तुम्हाला सांगतो दूध व्यवसाय करणाऱ्यांचे दिवस येणार आहेत. म्हणून तुमचा जर दुधाचा व्यवसाय असेल आणि घरगुती बी असेल तर तुम्ही महालक्ष्मी ब्रँड हा तुमच्या पशुला चारा, त्याचं आरोग्य चांगलं राहील. जे पातळ विष्ठा करतंय त्या पातळ विष्ठेचा घट विष्ठेमध्ये रूपांतर होईल आणि ज्या टायमाला त्याचं आरोग्य चांगलं ठणठणीत राहील त्या टायमाला तुमचं दूध निश्चितच वाढ होईल. एवढंच सांगतो, एवढंच बोलतो, थांबतो. राम कृष्ण हरी. जय जवान जय किसान. धन्यवाद.